घरी जाण्यास लिफ्ट मागितली, मात्र नियतीनं जीवनाची दोरच कापली. दोघांचं दुर्दैवी अंत. काय घडलं? चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार थेरगाव तालुका पैठण येथील छगन एकनाथ भांगळ वय वर्ष 52 हे थेरगाव येथील ग्रामपंचायतमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून सेवेत कार्यरत होते. रविवार दिनांक 29 रोजी पाचोडचा आठवडे बाजार असल्याने हे दुचाकीनं बाजाराला आले होते. दिवसभराचे आपले काम आणि बाजार उरकून ते गावी परत जाण्यासाठी निघाले असता लिंबगाव येथील त्यांचे मित्र गोरख भाऊराव हिंगले वय वर्ष 55 हे भेटले. त्यांनी आपल्या गावापर्यंत गाडीवर घेण्याची विनंती केली. छगन भांगळ आणि गोरख हिंगले हे दोघे पैठणच्या दिशेने निघाले असता भुमरे पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनानं त्यांना जोराची धडक दिली. यात छगन भांगळ आणि गोरख हिंगले हे दोघे जण जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहन चालकांना अंधाराचा फायदा घेऊन कोणाला कोणतीही कल्पना न देता तसेच मदत न करता घटनास्थळाहून पळ काढला. रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंनी हा अपघात पाहून पाचोड पोलिसांना माहिती दिली. दोघांच्या मेंदूला गंभीर दुखापती होऊन अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पडलेले मृतदेह खासगी वाहनाद्वारे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीपान काळे यांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केले. अपघातातील मयत छगन भांगळ हे अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अशोक भांगळ यांचे वडील होते. पोलिसांनी पळ काढणाऱ्या अपघातग्रस्त वाहनास पकडण्यासाठी नाकेबंदी केली, मात्र वाहनधारक पळून जाण्यात यशस्वी झाले. यासंबंधी विविध दुकान आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तातडीनं वाहनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत.